नमस्कार. मी अशोक रामचंद्र पाटील, मुरगुड. माझा जन्म 59चा आणि मी मुरगुडच्या जुन्या पोलीस स्टेशनच्या जवळ माझं घर आहे, तिथं राहतो. हा माझा एक थोडक्यात परिचय झाला. माझी वयाच्या 22व्या वर्षापासून गुगुळमध्ये ड्रायव्हर म्हणून मी टँकरवरती काम केलं. 32 वर्ष जॉब केला. 32 वर्षानंतर मी व्हीआरएस घेतली, कारण मला तब्येतीच्या आणि ह्याच्यामुळं ड्रायव्हिंगचं थांबायला लागलं म्हणून व्हीआरएस घेतली. रिटायरमेंट घेऊन मी थांबलो. मध्यंतरीच्या काळात बराच उहापोह झाला राजकारणाचं. मला ह्या घरात मी अगदी लहानपणापासून वयाच्या मला वाटते 10-11व्या वयापासून मी ह्या घरात अण्णाजींच्या बरोबर बोट धरून कारखान्यावर जाणे. मुरगुड बँकेत त्यावेळी वंडकरांच्या बिल्डिंगवरती ही होती, मुरगुड बँक होती. अण्णाजींच्या बरोबर हरिमा भारमल हे ते ना आम्ही त्यावेळी कारखान्यावर जात होतो. आणि अगदी जवळनं मी अण्णाजींचं राजकारण आणि समाजकारण हे बघितले. मग ते काळामावाडीच्या धरणकृती समितीच्या माध्यमातून असून देत, ती एक आठवण सांगावीशी वाटते की त्यावेळी तो सगळा जनप्रवाह आणि तुझं उसळलेली गर्दी बघून कैलासवासी श्रीमती इंदिरा गांधीजींनी त्यांना ऑफर केली होती, तुम्ही आमदारकी किंवा खासदारकी जर करणार असला तर पक्षातर्फे तुम्ही लढवा. तर अण्णाजींनी त्यावेळी नम्रपणे असा नकार दिला की नाही, माझं कुटुंब आहे, 6 मुलं आहेत मला, आणि कुटुंब आहे, शेतकरी कुटुंबातला मी आहे. मला राजकारण न करता समाजकारण करायचं आहे, आणि त्यातनं मला जर काय जमत असलं तर मी राजकारण करेन. पहिला माझा मुद्दा समाजकारणाचा आहे आणि समाजकारणाची माझी नाळ जुळलेली आहे. त्यावेळी नम्रपणे श्रीमती इंदिरा गांधीजींनी सांगितलं. नंतरच्या कालखंडात बरंच झालं. शेतकरी संघात हयात असूपर्यंत चेअरमन होते. त्यावेळी शेतकरी संघातला एक प्रसंग असा होता की त्यावेळी परचेस विभाग त्यांच्याकडे असायचा. त्या परचेस विभागमध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी अण्णाजींच्यासाठी ऑफर यायच्या, तर त्या तिने शेतकरी संघाकडे वर्ग केल्या, त्या आपण घेतल्या नाहीत. इतके ते निष्पाप आणि हे होते, प्रामाणिक होते. त्यावेळी विरोधकसुद्धा अण्णाजींचे विरोधकसुद्धा अण्णाजींच्यावर कधी टीका करत नव्हते. अशा परिस्थितीत ह्या घराण्याचा मी अगदी लहानपणापासून हे बघितलेलं असल्यामुळं मध्यंतरी काळात जे काय झालं असेल ते झालं असेल. त्यावेळी आम्हाला फार दुःख झालं की हे व्हायला नको पाहिजे होतं, झालं. पण काय आता नियतीच्या पुढं, निसर्गाच्या पुढं काय तुमचं आमचं काय चालण्यासारखं नाही. असो, आम्ही त्यावेळी प्रवीणदादांच्याबरोबर राहिलो. प्रवीणदादांनी सुद्धा अण्णाजींनी नगरपालिकेत असताना एक सांगायचा मुद्दा राहिला. कारखान्यात असताना एक सभासदाला जनरल बॉडीमध्ये प्रश्न पडलेला होता की अनफोर्सिन हे काय आहे. तर अण्णाजींनी बोलवून घेऊन केबिनमध्ये सांत्वन त्याला सांगायचा प्रयत्न केला, समजलं नाही. भरपूर सांगायचा प्रयत्न केला, समजलं नाही. त्यावेळी अण्णाजींची म्हणजे कठोर भूमिकासुद्धा लक्षात आली की बाबा ह्याला एवढं सांगून समजत नसेल तर ह्याला बाहेर न्या म्हणून वॉचमन लावून त्या माणसाला बाहेर नेला. पण जाताना त्याला खाजगीत सांगितलं की त्याला जेवाय बिवाय घाला आणि घराकडे नेऊन सोडा गाडीतनं. एवढ्यापर्यंत काही वेळेला कठोर पण असायचे, शिक्षा पण करायचे, आणि हळवे पण तेवढेच होते. अण्णाजींचं जेवढं काय सांगावं तेवढं थोडंच आहे. ती सांगत बसलं तर सगळा इतिहासच काढायची पाळी झाली तर दिवस पुरणार नाही. एक एक मुद्दा सांगतो. नगरपालिकेत ज्यावेळी तिने नगराध्यक्ष म्हणून हे केलं, पद भूषवलं, मला वाटतं 25 ते 30 वर्ष नगरपालिकेत तिने नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली, जनरल कामं केली. त्यावेळी जकातीच्या उत्पन्नावर येणारा हे होत होता, विकास होत होता. त्यामुळं त्यावेळचा विकास आज दिसत नाही. आत्ता कालांतरानं गव्हर्मेंटमधनं जो निधी यायला नगर परिषदेच्या त्या ह्याच्यातनं खात्यातनं, त्यामुळं ही विकास दिसायला लागला. पण त्यावेळी जकातीवरती आणि जनावरांच्या बाजारातील दाखल्यावरती हे व्हायचं, इथली विधायक कामं व्हायची. तर ते मर्यादित होतं. पण जेवढा प्रयत्न होता तेवढा भरपूर केला. त्यात कमी पडाने म्हणून अण्णाजींनी स्वतःचं मानधन देऊन त्यावेळी कन्याशाळा बांधली. स्वतःचं मानधनसुद्धा तिने घेतलं नाही, इतकं समाजकारण तिने केलं आहे.
मग सुरुपलीचं सहकारी क्षेत्रावरती धरण असून देत, उपसा जलसिंचननं पाळक पद्धतीनं पाडून शेतकऱ्यांचं एप्रिल मेपर्यंत पाणी पुढून यायची ही व्यवस्थापन करून ते शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं, भरपूर कामं केली. त्यानंतर प्रवीणदादां त्यांचा वसा प्रवीणदादांना पुढे दिला. कारखान्यात आज प्रवीणदादा आहेत, व्हाईस चेअरमन होते. भरपूर म्हणजे तिने कारखान्यात भरपूर कामं केली. सर्वसामान्य सभासदांच्यासाठी तिने काम करत राहिले. नगरपालिकेत सुद्धा प्रवीणदादांनी भरपूर काम केलं. नगराध्यक्ष असताना तिने पण आपलं मानधन अण्णाजींच्या प्रमाणेच तिने पण आपलं मानधन काही अंशी योगदान देऊन ती जी नगरपालिकेची ATP प्लॅन्ट म्हणजे पाणी शुद्धीकरण जलशुद्धीकरणचा जो प्रोजेक्ट होता त्यावेळी लोकसहभागातनं वर्गणी काढून गव्हर्नमेंटनं निधी द्यायचा. त्या लोकवर्गणीत फुल नाही फुलाची पाकळी प्रवीणदादांनी योगदान देऊन ते प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यानंतर परत सत्ता बदल झाली, सत्ता आली गेली झालं बरंच. आत्ता 8-9 वर्षानंतर आता इलेक्शन व्हायला. त्या मागच्या सत्तेच्या वेळी जनतेनं जो निकाल दिला त्याला स्मरून प्रवीणदादांनी पण काम करत राहिले. पण त्या 5 वर्षातला कालखंड आणि हा प्रशासनाचा कालखंड जर बघितला तर जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे की प्रवीणदादा आणि मंडलिक साहेब ह्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. तसंच मंडलिक साहेबांनी सुद्धा ह्या गावाचं नाव देश पातळीवर घेऊन गेले, राष्ट्रीय नेते झाले. त्यांनी पण गावासाठी भरपूर योगदान दिले आणि त्यांच्यामुळेच आज देशाच्या नकाशावर आमचं गाव दिसायला लागलेलं आहे. माझ्या अंदाजानं आता हे जे इलेक्शन चालू आहे ह्या इलेक्शनमध्ये कुठल्याही परिस्थितीत 21-0 हे होणार, ह्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. 14 मंडलिक साहेबांच्याकडे नाहीत आणि 6 आमचे नगरसेवक आहेत. आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार जे आहेत सुहासिनी देवी वहिनी आमच्या, तर त्यांना त्यांच्या माहेरकडून पण राजकीय वसा मिळालेला आहे, समाजकारण बघितलेलं आहे. वसंतदादांच्या वेळेला तिने भाषणात आपल्या उल्लेख केला आहे. वसंतदादांच्या मंत्रिमंडळात त्यांचे वडील, चुलते, चुलत भाऊ पण आत्ता परवा हर्षवर्धन पाटील साहेबसुद्धा मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्यामुळे त्यांना राजकारण किंवा समाजकारण काही नवीन नाही. आणि इथं तर लग्न झाल्यापासून आल्यापासून सगळे तिने ह्या सान्निध्यातच आहे. अण्णांचं म्हणा, प्रवीणदादांचं म्हणा, दिलीपदादांचं म्हणा, सगळं कार्य तिने बघितलं आहे आणि त्यांच्यात पूर्ण क्षमता आहे. हे पहिल्यांदाच ह्याच्यासाठी उभारल्यात म्हणजे काय त्या नवीन नाही, पूर्ण क्षमता आहे. तिने सिद्ध होणार आणि नगरपालिकेचा 100% विकास करणार. विकास जो झाला आहे त्यापेक्षा कितीतरी व्हायला पाहिजे होता. म्हणजे पाणी स्कीम जी होती प्रवीणदादांच्या काळातच ती मंजूर झालेली होती. नंतरच्या काळात घाई गडबडीत ज्यांना काय माहिती नाही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि ते सगळ्या जनतेच्या समोर आहे. आणि आज पाणी पुरवठा जो होतो आहे तो अशुद्ध पाणी पुरवठा होतो आहे. त्याच्यात प्रशासन कारकिर्दीतसुद्धा त्याच्यात काय बदल झालेला नाही. तर इथनं पुढं विकासाचं एक ध्येय धोरण आम्ही सगळ्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की अंडरग्राऊंड गटार असो, पाणी स्कीम हे करायला लागलं तर त्याचं पुनर्जीवन करायला लागलं तर करून सगळ्यांनी स्वच्छ मुबलक पाणी मिळावं. आज रोजी जे जॅकवेल आहे ते गावाचं सगळं पाणी गेल्यानंतर कुर्णी, निडोरी ह्या गावांचं सगळं पाणी गेल्यानंतर तिथनं जॅकवेलमधनं उपसा होतो आहे आणि आपल्याला फिल्टर हाऊसला मिळते. जे परंपरागत तलावातलं पाणी मिळत होतं ते पाणी आता बंद व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं नवीन जॅकवेल काढून सुरुवातीला म्हणजे चिमगावच्या वरच्या बाजूला इकडे जर जागा कुठे मिळाली तर ते करावं अशी एक हे सुचवावं असं वाटतंय पर्याय. आणि जनतेला पूर्ण क्षमतेनं आणि शुद्ध पाणी मिळून आरोग्य दवाखान्याच्या सुविधा संजयदादा मंडलिक असून देत, आबिटकर साहेब असून देत, ह्यांच्या माध्यमातून आपल्या गावाला भरपूर निधी मिळून आपल्या गावाचं भरपूर काम होईल ही एक फार मोठी जनतेतनं सगळ्या अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होणार आणि 21-0 असा निकाल लागणार हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा पूर्ण आत्मविश्वास आहे.